आपण पत्रलेखनचा भाग पाहिला होता। काल तुम्ही आईस पत्र लिहिलं होतं आहे की नाही। मग आता या मुलींनी स्वतःहून कुणाला पत्र लिहायला घेतले ते आता आपण सगळेजण ऐकूया। वाच का बघती। पत्रलेखन मॅडम दुसऱ्या वर्गात जाताना याच्या भावनांबद्दल पत्र। नमस्कार माझ्या लाडक्या मॅडम, खरंच तुम्ही आमच्यावर कुठली जादू केली आम्हाला सांगाल का? आम्हाला वाटतं की 7वी पर्यंत तुम्हीच आम्हाला मॅडम असाव्यात। तुम्ही जेव्हा दुसऱ्या वर्गात जातील तेव्हा तुमच्या या मुलांचं काय होईल कधी विचार केलाय तुम्ही? तुम्ही जेव्हा ओरडतात तेव्हा आम्हाला काय होतं आम्हालाच ठाऊक नाही। आम्हाला वाटतं की मॅडम तुम्ही ओरडत नव्हत्या, आम्हाला सगळ्यांना समजावून शिकवत होत्या। मॅडम तुम्ही पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्गात जातील ते आम्हा सगळ्यांनाच माहीत आहे। म्हणून आम्ही असं ठरवलंय की आम्ही स्कॉलरशिपला जेवढे जण बसलेत या वर्षी खूप जोराने अभ्यास करू। मेरिटमध्ये नाही आलं तर किमान पास तरी होऊन दाखवू। आणि मॅडम तुम्ही शनिवारी म्हणाल्या की तुम्ही तुमच्या मॅडमविषयी पत्र लिहायचे आहे। मला माहीत आहे मुले तुमच्या संदर्भातच पत्र लिहितील, पण मग मी तरी कशाला पाठीमागे निघून जाऊ? मला माहीत आहे मी कधी यांच्यापेक्षा वेगळे विचार करून पत्र लिहिते। यांच्या सर्वांसारखे सेम कधी लिहत नाही, पण वेगळे करते आणि लिहिते। पण मी आज सगळ्यांसारखं तुमच्यासाठी पत्र लिहिणार हे नक्की ठरवले। मॅडम तुम्ही जेव्हा दुसऱ्या वर्गात जातील तेव्हा आम्हा सगळ्यांना खूप दुःख वाटेल। तुमच्या वर्गातील विद्यार्थिनी बघतील। व्हेरी नाईस, छान, शाबास।